नमस्कार. कंटिन्युटीची एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. एक्झाम्पल दिलेला असता, एखादा पॉईंट दिलेला असतो, पॉईंट वाईज कंटिन्युटी चेक करायची असते. त्या पॉईंटला फंक्शन कंटिन्युअस आहे का डिस्कंटिन्युअस आहे तेवढं चेक करायचं. आता इथे फंक्शन दिलेलं आहे x लेस दॅन ऑर इक्वल टू π/4 आणि x ग्रेटर दॅन इक्वल टू π/4, म्हणजे दोन इंटरवलसाठी वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन केलेलं फंक्शन आहे. आणि तुम्हाला विचारलं असेल की π/4 या पॉईंटसाठी फंक्शन कंटिन्युअस आहे का हे चेक करा. तर ते कंटिन्युटी चेक करण्यासाठी आपण दोन पद्धतीने जाऊ शकतो की दोन इंटरवल म्हणजे इंटरवलचे पार्ट करून दिले असतील तर इंटरवलच्या लेफ्ट साईडकडनं आणि राईट साईडकडनं त्या पॉईंटपाशी कंटिन्युअस फंक्शन आहे का हे आपण चेक करणार. म्हणजे लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट सेम आहे का ते बघणार. त्यासाठी लेफ्टकडे काय फंक्शन डिफाईन केलंय, राईटकडे काय केलंय तेवढं फक्त आपल्याला लागणार आहे. आणि काही ठिकाणी असं आपल्याला यूज करावं लागतं की लिमिट ऑफ फंक्शन f(x) ॲज एक्सटेंडिंग टू a ही जी काही लिमिटिंग व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आणि दिलेली f(a) म्हणजे डायरेक्ट फंक्शनल व्हॅल्यू दिलेली असते काही ठिकाणी. तर ती फंक्शनल व्हॅल्यू आणि लिमिटिंग व्हॅल्यू ह्या दोन्ही सेम आहेत का त्या पॉईंटला हे आपल्याला चेक करावं लागतं. त्यामुळे एकतर ही डेफिनेशन लेफ्ट अँड राईटची चेक करायची लिमिट्स ती यूज करायला लागते, किंवा मग लिमिट ऑफ f(x) इज इक्वल टू f(a) आहे का हे बघावं लागतं. त्यावरून कळतं आपल्याला फंक्शन कंटिन्युअस आहे का नाही. एक्झाम्पल सॉल्व्ह केली की तुमच्या लक्षात येईलच. तर आता आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया. आता लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट सेम आहेत का चेक करूया, कारण आपल्याला ॲट पॉईंट π/4 हे फंक्शन कंटिन्युअस आहे का चेक करायचं आहे. सो π/4 ला लेफ्ट कडून येताना फंक्शन आहे sin x आणि π/4 या पॉईंटला राईट कडून येताना फंक्शन आहे cos x. त्यामुळे लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट काय आहेत ते आपण चेक करणार. सो एक्झाम्पल मध्ये आपण लिमिट घेणार आहोत. लिमिट x टेंडिंग टू π/4 फ्रॉम लेफ्ट साइड, म्हणून आपण त्याच्या मायनस असं लिहिणार. f(x) काय येतं ते चेक करणार. सो लिमिट x टेंडिंग टू π/4 फ्रॉम लेफ्ट साइड म्हणजे मायनस साइड. त्यासाठी फंक्शन कोणतं यूज करायला सांगितलंय तर sin x हे फंक्शन यूज करायला सांगितलंय. त्यामुळे आपल्याला आता sin x हे फंक्शन यूज करावं लागेल. म्हणजे sin x. आता व्हॅल्यू बघूया. π/4 ही व्हॅल्यू लेफ्ट साइड कडनं काय राईट साइड कडून व्हॅल्यू आपण शेवटी π/4 हीच घालणार आहोत, कारण ते इथे लिमिट साठी दिलं. सो sin π/4. sin π/4 किती येणार 1/√2 ही त्याची व्हॅल्यू. त्यामुळे लेफ्ट कडनं आलेलं जे फंक्शन आहे त्याचं लिमिट काय झालं 1/√2. आता इथे काही आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागलं नाही, डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता आली. काही ठिकाणी थोडे फॉर्म्युले यूज करून सिम्प्लिफाय करून मग व्हॅल्यू काढावी लागेल. नेक्स्ट राईट साइड लिमिट बघणार आहोत. लिमिट x टेंडिंग टू π/4 फ्रॉम राईट f(x) इज इक्वल टू लिमिट x टेंडिंग टू π/4 प्लस लिहितो आपण त्याच्या डोक्यावर, कारण राईट कडनं येणारा लिमिट आहे, प्लस cos x. म्हणजे किती आलं ते cos π/4. cos π/4 आलं आणि cos π/4 ची काय व्हॅल्यू असते 1/√2. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये लेफ्ट आणि राईट दोन्ही लिमिट सेम आली, त्यामुळे आपण हे फंक्शन कंटिन्युअस ॲट π/4 असं आपण म्हणू शकतो. therefore असे लिहिणार लिमिट x टेंडिंग टू π/4 फ्रॉम लेफ्ट f(x) इज इक्वल टू लिमिट x टेंडिंग टू π/4 फ्रॉम राईट f(x). हे काय झाले दोन्ही सेम आहे, म्हणून शेवटी एक वाक्य लिहायचं. therefore f is continuous at x is equal to π/4. So given function f is continuous at x is equal to π/4 असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही चेक करायचं असतं फंक्शन कंटिन्युअस आहे का. आणि काही ठिकाणी म्हटलं तसं f(a) दिलेली असेल तर फक्त लिमिट f(x) चेक करायचं, म्हणून लिमिट f(x) इज इक्वल टू f(a) आहे का बघायचं. ते जरी इक्वल आलं तरी फंक्शन कंटिन्युअस होतं, ते इक्वल नाही आलं तर डिसकंटिन्युअस होतं. हे पण आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आता इथे काय दिलंय की x नॉट इक्वल टू 1 साठी एक फंक्शन डिफाईन करून दिलंय आणि ॲट x इज इक्वल टू 1 साठी फंक्शन व्हॅल्यू दिली आहे डायरेक्ट. मग आता x नॉट इक्वल टू 1 म्हणजे लेफ्ट कडनं आणि राईट कडनं कुठूनही तुम्हाला लिमिट काढायचं असेल तरी हे फंक्शन यूज करा असा त्याचा मिनिंग होतो. सो लेफ्ट और राईट साठी हे फंक्शन दिलेलं आहे आणि डायरेक्ट फंक्शनल व्हॅल्यू दिली आहे.
आपण डेफिनेशन बघितली आहे, त्याच्यात हेही बघितलंय की लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सेम असेल आणि ते एफ ए इक्वल टू एफ ए असेल तर हे फंक्शन काय होतं, सगळं कंटिन्युअस होतं, अदरवाईज ते डिसकंटिन्युअस असतं. सो ही जी फंक्शनल व्हॅल्यू आहे तेवढाच लेफ्ट आणि राईटचं पण लिमिट येते का चेक करणार, म्हणजे एकदाच चेक करायचं आहे. बिकॉज एक्स नॉट इक्वल टू 1 ऑल बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूजसाठी फंक्शन हे असणार आहे. फक्त एक्स इज इक्वल टू 1 साठी ही व्हॅल्यू यूज करायची. म्हणजे फक्त आपल्याला आता ह्या फंक्शनचं लिमिट चेक करायचं आहे आणि ते एफ ए इतकं येतं आहे का बघायचं. सो लिमिट ऑफ फंक्शन एक्स टेंडिंग टू कुठला पॉईंट 1, कारण आपल्याला 1 या पॉईंटपाशी कंटिन्युटी चेक करायची. सो एक्स टेंडिंग टू 1 फंक्शन एफ एक्स. आता इथे लेफ्ट आणि राईट काय नाही, लेफ्ट आणि राईट साठी सेमच फंक्शन आहे, त्यामुळे एकदाच लिमिट काढणार आपण. लिमिट एक्स टेंडिंग टू 1 एफ एक्स काय दिलाय, एक्स स्क्वेअर प्लस 18x मायनस 19 अपॉन एक्स मायनस 1. आता अर्थातच डायरेक्ट लिमिट घातलं तर डिनॉमिनेटर 0 येईल आणि इन्फिनिटी होईल, डज नॉट एक्झिस्ट असं वाटेल आपल्याला. आपण सिम्प्लिफाय करतो, आधी न्यूमरेटर सिम्प्लिफाय करूया, म्हणजे काही कॅन्सल आउट झालं तर लिमिट फायनाईट येऊ शकतं. सो विच इज इक्वल टू, त्याचं फॅक्टरायझेशन करायला हवं. आता फॅक्टरायझेशन काय आहे, 18x आहे आणि मायनस 19 म्हणजे मायनस 19चे फॅक्टर्स काढावे लागतील. कुठेतरी फॅक्टरायझेशन करून घ्या. मायनस 19 म्हणजेच काय आलं ते 19 आणि 1 प्लस 19 आणि 1, त्यापैकी 18 हा प्लस आहे त्यामुळे 19 ला प्लस साईन द्यायला लागेल आणि 1 ला मायनस साईन द्यायला. सो मायनस 1, त्यामुळे 19x आणि लिमिट एक्स टेंडिंग टू 1. आपण त्याचे फॅक्टरायझेशन करूया फक्त इथे. एक्स स्क्वेअर प्लस 19x मायनस एक्स मायनस 19 झालं एक्स इंटू एक्स प्लस 19 ब्रॅकेटमध्ये मायनस 1 कॉमन घेतलं की एक्स प्लस 19 म्हणजे एक्स प्लस 19 हा एक फॅक्टर झाला आणि एक्स मायनस 1. फॅक्टरायझेशनच्या स्टेप्स इथे महत्त्वाच्या नाहीत, त्या तुम्ही बाजूला करून घ्यायच्या. इथे फक्त आपण डायरेक्ट काय फॅक्टर्स आलेत ते लिहिणार. काय आले फॅक्टर्स, तर एक्स प्लस 19 हा एक फॅक्टर आला अँड एक्स मायनस 1. डिनॉमिनेटरमध्ये एक्स मायनस 1 आहे. सो एक्स मायनस 1 कॅन्सल झाला, म्हणजे लिमिट कशाचं राहिलं फक्त विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 1 एक्स प्लस 19. आता लिमिटिंग व्हॅल्यू घातली 1, तितकी आली 1 प्लस 19 विच इज इक्वल टू 20 आणि विच इज इक्वल टू एफ ए, कारण फंक्शनल व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली आहे. एफ ए किती आहे, ॲट एक्स इज इक्वल टू 120 असं म्हटलंय. सो लिमिट ऑफ एफ एक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, एफ ए असं मिळालंय. म्हणून फायनल एक स्टेटमेंट लिहायचं फक्त, देअरफॉर एफ इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 1.